छत्रपती संभाजीनगरचे रस्ते आणि छत्रपती संभाजीनगरचं राजकारण हे कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल हे कुणीही सांगू शकत नाही। म्हणजे बघा ना, पक्षात झालेल्या बंडानंतर एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांची पाठराखण करणारे नेते आज भर सभेतून एकमेकांची उणीधुणी काढतात। त्यामध्ये भर पडली आहे ती पोलिसांना अरेरावी करत 2 मिनिटात तुमची वर्दी उतरवतो असं म्हणणाऱ्या एका श्रीमंताची। काल समाज माध्यमावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। पोलिसांनी त्याला बेड्या देखील ठोकल्यात, पण त्याच्यावर ही कारवाई अंतर्गत राजकारणातून झाल्याचं समजतंय। म्हणजे नेमकं घडलं काय तेच आजच्या व्हिडिओमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी। 24 जानेवारी शुक्रवार संध्याकाळची गोष्ट आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील एक गजबजीचं सिग्नल असलेल्या मिल कॉर्नर सर्कलवर एक व्यक्ती आपल्या 2 कोटीच्या डिफेंडर गाडीतून व्हीआयपी सायरन वाजवत जात होता। पोलिसांनी त्याला अडवलं आणि बाजूला घेत जाब विचारला, पण या महाशयांना श्रीमंतीचा आणि आपल्या डोक्यावर असलेल्या राजकीय वरदहस्ताचा मोठा माज दिसत होता। त्यांनी थेट पोलिसांना अरेरावी केली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील मुजोरी दाखवली। त्यानंतर पोलीस त्याचा व्हिडिओ काढायला लागल्यावर तर या श्रीमंत महाशयांनी हद्दच पार केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हिंदीत विचारलं, उसको पूछ वो वीडियो क्यों बना रहा है, रिकॉर्डिंग से मुझे फर्क नहीं पड़ता, 2 मिनिट में तुझको सस्पेंड कर दूंगा। त्याच्या बोलण्यातून त्याची मगरुरी जाणवत होती। या दरम्यान त्याने कोणत्या तरी एका मोठ्या व्यक्तीला फोन लावला आणि पोलिसांशी बोलण्यास सांगितलं। आता कदाचित ही मोठी व्यक्ती एकतर राजकीय नेता असू शकते किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी। आता पुढे ती मोठी व्यक्ती पोलिसांना फोनवर काय बोलली कुणास ठाऊक, पण पोलीस देखील त्या व्यक्तीला साहेब साहेब म्हणत होते। दरम्यान इकडे या व्यक्तीचं गाडीत बसून पोलिसांशी उद्धटपणे बोलणं सुरूच असतं। तो म्हणतो की 100-500 के चक्कर में ट्रॅफिक रुकाते हो। तसंच तो गुरमीत स्वतःचं नाव देखील सांगतो। तो म्हणतो कुणाल बाकलीवाल नाम है मेरा, क्या करने का है कर ले, तू मुझे जानता नहीं है। आणि तो पोलिसांना काही अपशब्द देखील काढतो। पुढे पोलीस त्याला जाण्यास सांगतात, पण तो काही ऐकत नाही। तो पोलिसांना सुनावतच असतो आणि गाडीच्या खाली उतरण्याचा देखील प्रयत्न करतो। तसंच बळजबरीने पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील बंद करण्यास सांगतो। त्यानंतर पोलीस रेकॉर्डिंग बंद करतात आणि इथं तो व्हिडिओ संपतो। त्यानंतर लगोलग पोलिसांकडून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करून घेण्यात येतो खरा, पण तो फक्त अदखलपात्र असतो। पण त्याचा तोपर्यंत त्याच्या अरेरावीचा व्हिडिओ कुठेही व्हायरल होत नाही। तो व्हायरल होतो रविवारी दुपारी, आणि तोही अचानक। म्हणजे रविवार दुपारनंतर त्याचा व्हिडिओ समाज माध्यम आणि बातम्यांमध्ये झळकण्यास सुरुवात होते। आता स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चांनुसार जर सांगायचं, काही स्थानिक नेत्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि माध्यमांना देखील पाठवला, ज्यामुळे कुणाल बाकलीवालवर कारवाई करण्याचा एक नैतिक दबाव निर्माण झाला। या दबावातून थेट मुंबईहून बाकलीवालवर कारवाई करण्याचे आदेश आले आणि सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा नोंद झालेला असताना रविवारी संध्याकाळी पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 352 आणि 351 उपकलम 2 यासह मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्याशिवाय त्याची 2 कोटीची डिफेंडर गाडी देखील जप्त केली आहे। तसंच त्याला सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। तर हा कुणाल बाकलीवाल कोण आहे हे देखील पाहूयात। तर कुणाल बाकलीवाल म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रसिद्ध कन्स्ट्रक्शन बिल्डर होय। त्याचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट चालतात, पण मेन गोष्ट म्हणजे बाकलीवालची शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांशी मोठी जवळीक आहे। त्याचे बऱ्याच शिवसेनेच्या नेत्यांसोबत फोटोज देखील आहे। अंतर्गत राजकारणातून एकमेकांच्या जवळच्या व्यक्तीचा काटा काढायचा या उद्देशाने त्याचा व्हिडिओ काही स्थानिक नेत्यांनीच व्हायरल केल्याचं सांगितलं जात आहे। पण या घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय की एक व्यक्ती पोलिसांवर अरेरावी करतो, भर चौकात पोलिसांना शिव्या देतो, पण पोलिसांची त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत होत नाही। तर का? तो फक्त जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेत्याचा निकटवर्ती असतो म्हणून? असो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।